राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत बेकायदेशीररित्या वृक्षतोड करण्यात आल्याबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत गेल्या 5 वर्षात सुमारे 3.5 लाखांहून अधिक वृक्ष बेकायदेशीरपणे तोडण्यात आले असून त्यात जवळपास 38% म्हणजेच सुमारे 1,24,000हून अधिक सागवानी झाडांचा समावेश आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे राज्याच्या वनसंपत्तीचं 30 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. या वृक्षतोडीची चौकशी करून संबंधित दोषी वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोणती प्रशासकीय किंवा दंडात्मक कारवाई करण्यात आली, तसंच वाढत्या लाकूड तस्करीला आळा घालण्यासाठी शासनानं कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत बेकायदेशीररित्या झालेल्या वृक्षतोडीची कबुली दिली. या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळं राज्याच्या वनसंपत्तीचं 30 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं असलं तरी एकूण पकडण्यात आलेल्या मालामुळे झालेली वसुली 30 कोटी 14 लाख रुपये इतकी असल्याचं त्यांनी सांगितलं. अवैध वृक्षतोड प्रकरणी राज्यातील 4 वनक्षेत्रपाल, 12 वनपाल आणि 16 वनरक्षक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.